चामुंडाय जय। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय जय। ओम ह्रीं क्लीं रोल खायचाय मला, माझी इच्छा आहे। ओम ह्रीं क्लीं रोल खायला आहे मला, माझी इच्छा आहे। ये कुल्फीवाले, कुल्फीवाले। अरे मी हे बाबा हे काय तुझं चाललंय, काय करतोयस? अरे प्लप्पा, हा मी ब्लँकेट कळतोय। ब्लँकेट एवढी थंडी वाजते, घेऊन येतो थांब। अरे काय मग? ब्लँकेट नाही, मग ब्लँकेट। हा गेलो होतो बँकेत, ते म्हणले समोसे नाही, पाठवलं मला। अरे हे बघ, हा ब्लँकेट। हे केलं ना हा की ऍटमे येतात। ऍटम येतात? आयला बसते, चल चल कर कर। अरे आयटम नाही, मग ऍटमी। आपल्या आयटी मध्ये असतात बघ ते, ऍटमी। अच्छा आत्मे आत्मे ऍटमी। अरे वा वा, कर ना ते कसं करतात मग? ये ह्याच्यावरती बोट ठेव। ओम भगभुगे भगभुगे भगनी भागोदरी। नाही आली आज कोण? कामवाली भागोदरी नाही आली। म्हटलंय ना माझा तो म्हणतो दे। हा हा ओम भगभुगे भगभुगे भगमासे भगनी भू भागोदरी ओम फट स्वाहा। इथे कुणी आत्मा आहे का? हॅलो हॅलो, आधी फोन लाव ना, मग बघ हॅलो। तुम्ही तिथे आलाय? काय आहे? पाऊस येतोय ना, कोणीतरी। पाऊस नाही, मग काय? आत्मा। कोणी बोलवलंय मला? कोणी बोलवलंय मला? तुमच्या दोघांपैकी कोणी बोलवलं मला? चल रे मी कशाला काम धंदेवाला माणूस मी? चल रे, माझी मस्करी करताय? कशाला? माझी मस्करी केलेली चालणार नाही। अरे नाही नाही, माफ करा ना, मी नाही। पप्पा, तुला पण पकडलंय? नाही मी असंच केलं, तू करतो म्हणून। तुम्ही दोघांनी माझी मस्करी केलीत, आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या बरोबर। चला चला माझ्या बरोबर। दादा नको ना, दादा दादा कराल माझी मस्करी, कराल। सोड त्यांना, सोड म्हणतो ना। हा सोडलं। कोणात तुम्ही? हे माझे सिनियर आहेत। सिनियर? हा म्हणजे कोण? डॉक्टर निलेश साबळे। हा अरे हे काय झालं? काय झालं? रडायला काय झालं? तू कुठे गेला होता? मी ह्याच्या बरोबर गेलो होतो, हा मला घेऊन गेला होता। तू खरा आहेत का भूत आहेत? नाही मी खराच आहे, पण भूत मला घेऊन गेला। अरे खरा आहे रे। कुठं घेऊन गेला होता भूत तुला? काय आता आपला कार्यक्रम एवढा पॉप्युलर झालाय ना, तिकडे सुद्धा आपल्याला बोलवायला लागलेत आता। तिन्ही लोकात मला काम करावं लागतं, म्हणजे लोकांमध्ये आपला कार्यक्रम हिट होईल ना। आता तुम्हाला वाटत असेल हा पुष्कर श्रोत्रिय म्हणून, हा पुष्कर नाहीये। मग हो नाही हे पुष्करचं भूतच आहे, पण ते आपल्याला भेटायला आलेलं आहे। तर पुष्करच्या या भूताला मी विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस, जोरदार टाळ्या। तर पुष्कर श्रोत्रीकडे आलेत म्हटल्यानंतर असे जादूचे प्रयोग इकडे सुरूच राहणार आहेत। बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या। वा पण पुष्कर, मला आता कळून चुकलं की या सिनेमात तू भूत आहेस। पण मी एकटाच नाहीये भूत, हा माझ्या बरोबर माझी बायको पण भूतच आहे। अच्छा, बोलव तिला 1 मिनिट। मला वाटलं इकडून येतील तुम्ही, डायरेक्टली तुमच्या भूतांमध्ये बरं असतो। म्हणजे मी गजानन एकबोटे आणि ही माझी बायको गामिनी एकबोटे। क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।
शर्वाणी पिल्लई यांच्यासाठी. अजून 6 लहान लहान भूत सुद्धा आहेत. 6 लहान लहान भूत पण आहेत सिनेमात. हा म्हणजे आम्ही दोघं कुटुंब वत्सल अशी 2 भूत आहोत आणि आम्हाला 6 मुली आहेत. अच्छा. त्यामुळे एकंदरीत 8 भूत असं या सिनेमात आम्ही एकत्र वावरतो आम्ही. पण माणसं आहेत की नाही सिनेमात? आहेत ना, 2 अत्यंत गोड माणसं आहेत. अच्छा, ती मला माहिती आहेत. मी थोडीशी माहिती काढली. मला असं कळलं की तुम्ही कोणाच्या तरी घरात राहायला आलाय. करेक्ट. तुम्ही पेईंग गोस्ट आहात त्यांचे. येस. आणि ज्यांच्या घरात राहायला आलेत त्यांचं नाव आहे मामा मामी. बरोबर आहे ना? करेक्ट. पण त्याचं मामा मामी नाव काय मला अजून कळलेलं नाहीये. तर आता त्या मामा मामींना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्यासाठी. उमेश, प्रिया, मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. काय म्हणालास तू? काय रे डॉग, आय मे किल यू ऑन दिस. हे तुम्हाला वाटत असेल मी फंबल केलाय. फंबल तुम्हाला वाटत असेल हे फंबल नव्हतं, हे चुकून मनातलं गेलं पण लक्षात नाही आलं की तिथे उमेश खरंच असणार आहे. सॉरी प्रिया, मी तुला खूप मिस करतोय. आणि सॉरी उमेश, मी तुला समोर बोलतोय. जोरात टाळ्या पाहिजे उमेश आणि स्पृहासाठी. उमेश आणि स्पृहा आलेले आहेत आणि त्यांना मामा मामी का म्हणतात हे मला अजून कळलेलं नाही. तसे मामा मामी नाही आहोत आम्ही. माझं नाव या चित्रपटात मी जी व्यक्तिरेखा करतोय त्याचं नाव आहे माधव माटेगावकर. अच्छा. त्यामुळे मामा. आणि मी जी भूमिका करते ती आहे माधवी मिरजकर, म्हणून ती मामी. पुष्कर पासून मला सुरुवात करायची आहे. काय आहे पेईंग गोस्ट? आम्ही 2 भूत मुंबईमध्ये जागेचा प्रश्न असल्यामुळे उमेशला विचारतो की बाबा रे, आम्हाला भूतांना जागेचा प्रश्न आहे, तर तुझ्या घरी आम्हाला राहायला जागा मिळेल का? अच्छा. मग उमेश म्हणतो, अहो तुम्ही कोणाला दिसत नाही, सहज येऊन राहू शकला असतात, असं विचारून काय येतात? तर मी त्यांना सांगतो, काय जिवंतपणी झालेले संस्कार आम्ही मेल्यानंतरही विसरत नाही. त्यामुळे कोणाकडे राहायला जायचं त्याची परवानगी असल्याशिवाय आम्ही त्या घरात राहत नाही. असं म्हणून आम्ही उमेशच्या घरात आम्ही राहायला जातो. आणि मी एकटा जात नाही, मी, माझी बायको आणि आमच्या 6 मुली असे आम्ही एकत्र राहायला जातो. क्या बात आहे. मला कळलं की एक तू भूत आहेस. आता मला शर्वाणीला विचारायचं आहे की तुझी भूमिका कशी आहे? आमचा एक संसार आहे जो आम्ही ज्या भूतयोनीत आहोत तिकडे, आणि 6 मुलींना घेऊन ह्याच्याबरोबर मी उमेशकडे राहायला येते. आणि जवळजवळ त्याच्या घरावरती कब्जा असतो माझा. म्हणजे स्वयंपाकघर माझं असतं सगळं अगदी. सो आम्ही त्याच्या घरात आमचं घर असल्यासारखंच राहतो. जसं पुष्कर म्हणाला की आम्ही भूत असल्यामुळे आमच्यावरती काहीही बंधनं नाही आहेत तिकडे. आणि आमच्या मुलींनी ह्याचं नाव मामा असं ठरवून टाकलं असतं. म्हणजे जो तुला प्रश्न पडला होता की मामा मामी कसे असू शकतात हे, तर त्या आमच्या मुलींमुळे हे मामा मामी झाले आहेत तिकडे. आता उमेशकडे मला यायचं आहे. पहिल्यांदा एक कॉम्प्लिमेंट. उमेश आणि स्पृहा, तुम्ही खूप छान दिसताय आज. म्हणजे मला शाळेतले दिवस आठवले. शाळेत माझ्याकडे खोडरबर होता असा फुलांत, तसा तो दिसतो. आणि ती नटराजची पेन्सिल असते ना. आता ह्याची तयारी आहेच की प्रत्येक वेळेला सुरुवात केली असं राहायचं. नटराजची पेन्सिल म्हणतात. उमेश, तू भूतांना इतकं कोऑपरेट करू लागलास या सिनेमात, म्हणजे ह्याचं काय कारण होतं? की हॅपी जर्नीमध्ये प्रिया बापटनी केलं म्हणून? नाही नाही, तसं नाही आहे. घरी काही ऑप्शन नसतो. तसा इथेही काही ऑप्शन नव्हताच. मी या चित्रपटामध्ये माधव माटेगावकर ही भूमिका करतोय. जसं सांगितलं तसं तो अत्यंत साधा आहे, सरळ आहे, लाजरा बुजरा आहे आणि तो कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. मग या स्वभावाचा त्याच्या आजूबाजूचे लोक गैरफायदा घेत असतात. तसंच मी त्याला सुद्धा नाही म्हणू शकलो नाही की भूतालाही माझ्या घरी जर राहायला यायचं असेल तर ये बाबा, काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. तो इतका साधा आहे की त्याला जी मुलगी आवडते आहे तिलाही तो प्रपोज करू शकत नाही आहे. अच्छा. मी जे माझ्याही आयुष्यात घडलं होतं. पण म्हणजे कसं तेवढं धाडस माझ्यात नाही आहे. हे कुटुंब जेव्हा माझ्या आयुष्यात येतं त्यानंतर माधवचं आयुष्य कसं बदलतं, त्याच्यात कसा कॉन्फिडन्स येतो, तो कसं हिला प्रपोज करतो, त्या दोघांचं लग्न होतं,
पण लग्नानंतर हिला कसं सांगायचं की आपल्या घरात आपल्या या संसारात आपल्यासोबत भूत सुद्धा राहत आहेत. अच्छा. आणि ते तिला सांगितल्यानंतर तिची काय रिॲक्शन असेल, आमचा संसार टिकेल की ह्यांची मदत होईल, हा आहे चित्रपट अ पेइंग होस्ट. वा. स्पृहा, तू व्यक्तिरेखा साकारतेस ती कशी आहे? ती मुलगी अतिशय हट्टी आहे. मुळात तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. ते एका ऑफिसमध्ये काम करतात आणि तिला माहिती आहे की त्याला मी आवडते. तिचा हट्ट असं आहे की काही झालं तरी मी विचारणार नाही, विचारायचं त्यानेच, कम वॉट मे. मग माझं लग्न नाही झालं तरी चालेल. मग फायनली तो तिला या सगळ्या भूतांमुळे का होईना आपण प्रपोज करतो, धाडस आणतो. फायनली त्यांचं लग्न होतं आणि मग लग्नाच्या नंतर तिला बिचारीला काहीच माहिती नाही की आपला नवरा साधा सरळ दिसत असला तरी त्याची भूतांपर्यंत पहुंच वगैरे आहे हे तिच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. आणि सो तिच्यापासून ते सगळं लपवताना त्याची जी काय तारांबळ उडते, दॅट इज अ पेइंग होस्ट. वा वा. खरं तर उमेशकडे बघून असं वाटत नाही की त्याला कोणी त्रास देईल, पण या सिनेमात एक व्यक्ती आहे म्हणे जो त्याला सतत त्रास देत असतो आणि तो त्यांच्या चाळीमध्येच राहत असतो. तर त्या व्यक्तीला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत समीर चौगुले यांच्यासाठी. समीर, मी आत्ताच म्हणालो की या सिनेमामध्ये तुम्ही यांना त्रास देता. वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही कोणाला त्रास देऊ शकता, पण असं का करताय? नाही, ती भूमिकाच तशी आहे. म्हणजे प्रत्येक चाळीत आपण एखादं कॅरेक्टर असं असतं की कशाचंच त्याला समाधान वाटत नाही, प्रत्येक गोष्टीचं त्याला काहीतरी खूपच असतं. तसा मी आहे. आणि ह्याच्या स्वभावानुसार माधवचा स्वभाव असा आहे की तो प्रतिउत्तर करत नाही. त्याचा मी गैरफायदा घेतो. त्याचं पाणीच मी तोडतो किंवा त्या आंघोळीला सुद्धा बिचारायला प्यायला सुद्धा घरात पाणी नसतं. अशा अनेक गोष्टी मी करतो आणि त्या क्षणापर्यंत करतो जोपर्यंत तो एकटा असतो. ज्या क्षणी ही भूतं सगळी त्याच्या मदतीला येतात आणि ते सगळे माझी कशी वाट लावतात, ही गंमत पेइंग होस्टमध्ये बघण्यासारखी. वा. तर स्पृहाला या सिनेमामध्ये उमेश आवडलाय, उमेशला स्पृहा आवडते, पण उमेशला पसंत करणारी आणखीन एक अभिनेत्री आहे म्हणे या सिनेमामध्ये. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो अनिता दाते यांना. ओहो ओहो. अनिता, तर मी असं ऐकलं या सिनेमामध्ये तुला उमेश फार आवडत असतो आणि त्यालाही ही गोष्ट माहीत नाहीये, तर हे काय आहे कॅरेक्टर साधारण? मला उमेश आवडत असतो, पण उमेशला हे माहिती असतं की तो मला आवडतोय. आणि तो जे आत्ता म्हणाला की माझं कॅरेक्टर असं आहे की मी कोणालाही नाही म्हणत नाही, तर तो खरंच नाही म्हणत नाही. कारण काही आमच्यात बोलणं तसं नाही आहे चित्रपटामध्ये की आम्ही एकमेकांना आवडतो, मी त्याला काही प्रपोज करते वगैरे, असं काही नाही आहे. पण त्याला माहिती असून सुद्धा तो नकार देतो आणि तो माधवीशी लग्न करतो. नकार म्हणजे मी सांगतच नाही की मी कळूच देत नाही तिला की मला माहिती आहे. ती कम्प्लीट लागलेली असते. ती म्हणजे एकदा सेट झाली की तिचा फोकस इतका सेट झालेला असतो, मला इतकं ऑकवर्ड होत असतं. त्यामुळे मी ते ऑकवर्ड होत असतो आणि तिला कळू देत नाही की अगं मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. आणखीन एका अभिनेत्याला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे जो उमेशच्या सतत बरोबर असतो. अतिशय मनापासून स्वागत करूयात कांचन पगारे यांचं. कांचनला बऱ्याच जाहिरातींमधून आपण बघितलेला आहे, त्याच्यामुळे हा चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आहे. अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत. काय आहे तुमची भूमिका या सिनेमातली? या सिनेमामध्ये मी प्रवीण नावाची एक व्यक्तिरेखा करतोय. प्रवीण हा मामाच्या ऑफिसमधला एक शिपाई आहे, पण तुम्हाला बघताना असं जाणवेल की तो त्याचा बॉस आहे असं तो त्याच्याशी वागत असतो. त्याला नेहमी ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो. असं एक कॅरेक्टर केलं आहे, तिरसट माजोर्ड, जसा मी अजिबात नाही आहे. तर पेइंग होस्ट या सिनेमाविषयी बऱ्याच इथे गप्पा चाललेल्या आहेत. आणखीनही बनकर अरे थांबा कार्यक्रम बंद कर. हॅलो. हो, पण काय झालं इथे? पुष्कर क्षोद्र कोण आहे? तुम्हाला कोण वाटतंय? हा माहिती आहे ना, कशाला विचारतो? अरे पोलीस आहे ना मी, आज काही इज्जत दे ना. मी पुष्कर श्रोत्री. काय तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुमच्यावर अटक वॉरंट निघालेला आहे. कुठे अटक वॉरंट? हे आहे. अटक मटक
एवढी चटक आणि आता तू जेलमध्ये भटक. चल माझ्याबरोबर. अरे पण गुन्हा काय? अरे गुन्हा तिथे गेल्यानंतर कळेल ना, मला काय माहिती. अरे तो हवालदार झाला असता का मग त्याला सगळं माहिती असतं. आता मी काय करणं अपेक्षित आहे? तू माझ्याबरोबर चल आता. कुठे? पोलीस स्टेशनला. पोलिसांचा नेहमी मान राखतो. चला बोट द्या. बोट देऊ? हा. कोण कोणाला घेऊन चाललंय तेच कळत नाही. अरे हा ना. चल चल चल. विनोदाचा भाग सोडा, मला हेच कळलेलं नाही की इकडे नक्की आता काय घडणार आहे. देव जाणे. आता आपण बघूयात पुष्कर नक्की कुठे गेलाय. एक मिनिट आधी मला सांग, तू दरवाजा उघडून का आलास? तू खालनं येऊ शकला असतात ना. मी नको इथे बैस. इथे बसू. इथे बैस. साहेब आता येतील. कोण आहेत साहेब तुमचे? रोग जाओ भक्तावर. तुम्हारे बाप ने चप्पल को बूट का आवाज दिया था भाई. बात करता है. हाय ए आतमध्ये चल. आतमध्ये वो जो नीचे बोला था ऊपर बोल. बात करता है. हाय चले. लवकर आटपून घे. जब तक बैठने को ना कहा जाए चुपचाप शराफत से खड़े रहो. यह पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. लेकिन अरे साला तुम चुप बैठो. चुप बैठो. ए चिंटू हट. साला अरे साहेब येतील ना आता. पाय खाली घे. आईच्या गावात. अबे स्वागत नाही कराल का आमचं बे? अबे इतने छेद करीन का तुम्ही बाव चढून जाल. का श्वास कुठून घ्यायचा जेवाचं कुठून. अरे उमेश कामत, क्या बात है. उमेश कामत, तुमचं नाव चांगलं आहे इंडस्ट्रीमध्ये. जरा व्यवस्थित वागत जा ना. तुम्ही सेलिब्रिटी आहे म्हणून आमचे हवालदार लोक पकडत नाही तुम्हाला, पण तुमची काय इज्जत आहे की नाही तुम्हाला? हा काय म्हणावं या माणसाला यार. काय केलं त्यांनी? त्या प्रिया बापटला घेऊन फिरते यार इकडे तिकडे. अरे इतकं घेऊन फिरता तर लग्न करून टाक ना एकदाच्या. अरे बापरे शर्वानी पिल्ले मॅडम, कसे आहेत तुम्ही? वागे तुमचं ते नाटक मस्त आवडलं मला, तुमच्या नावावर आलेलं ते. कुठलं? ते बर्वे साहेबांना काढलं ना 25 प्रयोगाचं, ते यांच्या नावावर होतं ना. कुठलं? शर्वानी पिल्ले. सूर्याची पिल्ले ते वेगळं. शर्वाणी पिल्ले, सूर्याची पिल्ले वेगळं. आम्ही
आम्ही पोलीस लोक राहतो ना, आम्हाला सगळ्याचे अंडी पिल्ले माहीत राहतात है ना? पिल्ले मॅडम अरे अरे बापरे, या बघा चहा पिल्याचा आवाज आल्यासारखं नाव असलेलं जोशी मॅडम आलेलं आहे. कसं काय? हिचं नाव म्हणजे फार कठीण, कसं घ्यावं तर समजत नाही ते. मला ना बरेचदा प्रॉब्लेम पडते. हा काय झालं, मी कॅल्क्युलेशनवर असं आलो का मला असं वाटलं का बाई ह्यांचं जेव्हा नाव ठेवलं असेल तेव्हा ह्यांची आत्या चहा पिऊन राहिल्या आणि आईने विचारलं असं वंश काय नाव ठेवायचं, वंश कोण आहे रे आज केस मध्ये? रुक जाओ डाबर सेठ, तुम मुझे बाहर ढूंढ रहे हो, मैं तुम्हारा यहाँ पे इंतजार कर रहा हूँ. आय इकडे माझं जा रहा हूँ. कोण आहे आज आरोपी? कोण आणलं? चल पटकन सांग, चल केस दे, पटकन फाईल दे. सर आरोपी आहेत पुष्कर क्षोत्री. परत एकदा एकदा म्हण अजून. पुष्कर क्षोत्री. शाबाश बेटा. तू या जेवढं म्हटलं तेवढे मोठे मोठे माणसं म्हणू शकत नाही. इथं बसा, इथं बसा, बसा खाली बसा, आरामात बसा. हे बघा, तुमच्या सहकलाकारानं तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे का म्हणलं तुम्ही कधीच कुठं वेळेवर जात नाही आणि वर त्यांना खोटं बोलून पटवून देता का तुम्ही कसे बरोबर आहात. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? सर मी कायम खरं बोलत आलेलो आणि मी खरं बोलत राहील. नाही, चेहऱ्यावरून दिसते तुमच्या. कधी कधी असं होतं की परिस्थिती आपल्या हातात नसते. हा हा. आणि मुंबईतला ट्रॅफिक हा आपल्या कंट्रोलमध्ये नसतो, त्यामुळे कधी कधी उशीर होतो. पण त्याला पण आता काळ लोटला. हो काय? हां, मी बरीच वर्ष झाली की मी आता उशिरा जाणं बंद केलेलं आहे. मी आता वेळच्या वेळी असतो. तुमचं एक कारण माझ्यापर्यंत आलेलं आहे. हां, मी एकदा हे सेटवर उशिरा गेले. बरं, यांना विचारलं नाही कोणी का उशिरा आले तुम्ही, पण हेच गेले गेल्या, अरे बापरे यार, ट्रेनला काय गर्दी यार, काय गर्दी ट्रेनला. तुम्ही ट्रेननी आला? नाही नाही, मी गाडीतच होतो. ट्रेन जाताना बघितली खूप गर्दी. असे कारण तुम्ही देताय. परवा पण एक खरा किस्सा घडला म्हणे की पुण्यात एक तुम्हाला पुरस्कार मिळणार होता मोठा आणि तिकडे तुम्ही उशिरा पोहोचलात. पुरस्कार देणारे निघाले, शेवटी जिन्यात त्यांना गाठून तुम्ही जिन्यात पुरस्कार घेतला. सांगा काय म्हणणं तुमचं. हे खरं आहे. संध्याकाळी 7चं समारंभाची वेळ होती, 7 वाजताची. आणि मी पेईंग घोस्ट या सिनेमाचंच शूटिंग करत होतो. माझे शॉट्स संपेपर्यंत खूप उशीर झाला आणि मी सतत सांगत होतो दिग्दर्शकाला, मला आता जायचं आहे, मला आता जायचं आहे, मला सोडा. मग एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं की मी दोघांपैकी कोणाला तरी एकाला खुश करू शकतो. माझे शॉट्स जर पूर्ण झाले नाहीत तर हा सगळा तामझाम, जवळजवळ 750-800 लोकांचा तामझाम पुन्हा या 3 निर्मात्याला उभा करावा लागेल, ज्यासाठी खूप खर्च येईल. पुरस्कार मिळतोय पण म्हणून मी कोणाच्या तिरस्काराचा वाटेकरी व्हायला नको, म्हणून मग मी काय केलं की मी शूटिंग पूर्ण केलं. 7चं नाही, बोला बोला बोला. आणि 7 वाजता मी तिकडे पोहोचणं अपेक्षित होतं. मी जवळजवळ 9:30 पावणे 10ला पोहोचलो. तेव्हा समारंभ संपवून हॉल वगैरे बंद करून लोक खाली उतरत होते. मी आलोच नाही म्हणून. सो जिन्यामध्ये मला तो पुरस्कार दिला, माझे फोटो काढले, ते लोक निघून गेले. असं घडलं खरं. वा, अच्छा काय पण ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की मी शूटिंग पूर्ण केलं. मी निर्मात्याचं नुकसान नाही केलं, हे फार मोठी गोष्ट. त्यामुळे हा गुन्हा तुम्ही काढून टाकाल, हा गुन्हा काढून टाकाल. खारेज करूया. हॅलो सर. हॅलो. नाईस टू मीट यू. सेम या. कोण आहे तुम्ही? मी
पुष्कर श्रोत्री यांची वकील आहे हा आणि मी त्यांच्यासाठी बेल आणली. दाखवा. झाला तुमचा पंच मारून. माझं म्हणणं हे आहे सर की मला न विचारता तुम्ही माझ्या क्लायंटला अटक केलीत कशी? अरे पोलीस आहे मी, अटक केली, गुन्हा दाखल झाला, लोकांनी कंप्लेंट केली, त्याच्यावर मध्ये मध्ये तुम्ही डिस्टर्बिंग करू नका, मला अडथळा आणू नका. अडथळा? अडथळा? गेली 25 वर्ष माझा हा क्लायंट इथे सडत बसलाय आणि तुम्ही म्हणताय अडथळा. तुमच्यापैकी कोणी त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय का? क्या करताय बेनजीर? क्या करताय तुम? ऐसा बात करो. क्या करताय? साला तुम भीख मांगते हैं इसके सामने. साला मत मांगो. बादशाह खान है अपन, बादशाह खान. बादशाह के जैसे रहने का समझो. बात करताय नहीं मांगने का भीख. बात करताय साला तुम. सर जमीन है हिंदुस्तान. अस्सलाम वालेकुम बादशाह खान. वाह वाह वाह. इश्क मेरा जेल. काय म्हणणं आहे तुमचं? सर प्लीज मी तुम्हाला सांगते ही केस तुम्ही आता CID कडे द्या सर. अरे नाही CID कडे देऊ शकत नाही, त्यांची ती तोडफोड करतात आणि ते लय लोचेवाले आहेत, तो ACP वगैरे येतात, नको ते CID. यस सर. अरे काय केलंय आता? नवीन लावला होता. अरे टॉयलेटचा दरवाजा आहे रे तो. एक तर आतमध्ये पाणी नाही आहे, दरवाजा होता ते तुम्ही तोडला. मला सांगितलं तोडफोड न करता येतं का? अरे तुम्ही एकदा आत आल्यावर दरवाजा तोडायची काय करता? I am from CID. हात पण तोडून घेतला स्वतःचा. हॅलो सर. हॅलो सर. पुष्कर श्रोत्री घाबरू नका. ACP पकाक आलेत. सर प्रद्युमन. त्याचं स्पेलिंग येतो तुला? पकाच हिट आहे. ACP पकाक आलेत. इन्स्पेक्टर साहेब. ACP मी काय म्हणतो, आपण दोघं मिळून हे तुम्ही बसा, म्हणजे मी जर अडलो ना तर तुम्हाला विचारतो मी. बसा ना तुम्ही. ओके बसा बसा. अडलो. हा पंखा जरा इकडे करा, माझ्याकडे करा. दोनवर ठेवा. नाही 5वर एकदम फास्ट करा. अरे हे काय केलंय? फास्ट फिरतोय, त्याचे पाते दिसत नाही. तुमचा दुसरा गुन्हा असा आहे का तुमची एक आत्या आहे, तिनं तुमच्यावर आरोप केलेला आहे
तिचं म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही तिचा उल्लेख करता. म्हणजे कोणी जेवायला बोलावलं असेल, तुम्हाला जायचं नसेल तर आत्याच्या घरी काम आहे असं सांगता. शूटिंगला उशीर झाला तर आत्याची तब्येत बरोबर नव्हती असं सांगता. म्हणजे उशिरा काही म्हणजे आत्या आजारी होती, आत्याचा प्रॉब्लेम झाला, असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही कारण म्हणून देता. तर त्या आत्याचा असा आरोप आहे का तुम्ही त्या आत्याला आयुष्यात कधीच भेटले नाहीत. ते आत्या प्रकरण काय आहे जरा आम्हाला तुम्ही सांगा. त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत. काय पोलीस स्टेशन आहे, जरा म्हणजे वाचनालय असल्यासारखे शब्द वापर. त्या प्रसिद्धीच्या झोतात नाही आहेत कधी. अच्छा अच्छा. पण मी त्यांचा खूप लाडका भाचा असल्यामुळे होतं कसं की त्या मला सतत आमंत्रण देत असतात, जेवायला ये, भेटायला ये. आणि मग त्यांच्याकडे भेटायला जाणं होतं. त्यामुळे माझ्या आत्या आहेत आणि हा आरोप खोटा आहे. 1 मिनिट. काय करताय? अरे देवा. फिंगरप्रिंट्स. हलकेच घाला, हलकेच. पटकन पटकन घाला. शाबास. पटकन लावा. 1 मिनिट. अरे काय अरे याचं बंड. दया, याचं दया करून इकडे येऊ नकोस. काढू. ओके सर. हे घ्या, पुसून घ्या. थँक्यू सर. हम लोग कोई सबूत नहीं रखते. काय आहे काय पण ते म्हणजे वेगळंच आहे तुमचं ACP साहेब. झालं. याच्यावरून काय सिद्ध होते पण असं? नाही नाही, माझ्या मुलाचा प्रोजेक्ट होता, 2 मोर काढायचे होते. प्रोजेक्ट कम्प्लीट. ओ पुष्कर सूत्री, तुमच्यावर ना आता रॅपिड पापड राऊंड आपण चालू करणार आहे. रॅपिड पापड मध्ये तुम्ही फक्त हो का नाही असं उत्तर द्यायचं. रॅपिड पापड मध्ये पहिला प्रश्न तुमचा आहे का आत्ता तरी तुम्ही पोरींबरोबर फ्लर्ट करणं बंद केलंय का? नाही. चालू आहे. ओके सर, मला तुमच्याबरोबर ठेवून घेता का? दुसरा तुमचा रॅपिड पापड प्रश्न असा आहे का प्रसाद ओक आणि तुम्ही मिळून जे लोकांवर किस्से बनवायचे ते धंदे आता तुम्ही बंद केले का? चालू. त्याचंही उत्तर आहे नाही. तर पुष्कर सूत्री आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आपलं फार मनोरंजन केलेलं आहे. त्यामुळे तुमच्यावर जे काही आरोप आम्ही केलेले आहेत ते आम्ही खारिज करतो. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही इथं आले याचा सबूत पाहिजे आम्हाला एक. म्हणून तुम्ही एक तुमची एक ऑटोग्राफ इकडे करून द्या सर. तर पेईंग घोस्टच्या निमित्तानं या चित्रपटातले सगळे कलाकार माझ्याकडे आलेले आहेत. भरपूर गंमत, भरपूर धमाल चाललेली आहे. पुष्कर दादा, मी असं ऐकलेलं आहे की समीर चौगुले आणि तुम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहात. हां. आणि संगीताची आवड दोघांनाही आहे. दोघेही उत्तम गातात हे आम्हाला माहिती आहे. पण कॉलेजच्या काळात गाणं म्हणण्याची आणि संगीत वाजवण्याची एक वेगळी कला होती तुमच्याकडे, तर ती काय होती? आम्ही काय करायचो, वाद्यवृंद नसताना आम्ही गाणी सादर करायचो विथ म्युझिक. त्याची एखादी झलक कसं होतं म्हणजे साधारण? कमान पुष्कर. ये समीर ये. हो.
मला एक सांगायचं आहे की समीर चौगुले अप्रतिम गायक आहे, उत्तम गायक आहे, खूप सुरात आहे. तर मला ह्या निमित्ताने एक रिक्वेस्ट करायची, आपल्याला समीरचं एक गाणं ह्या इतक्या छान बँड सोबत, मला या बँडचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. क्या बात आहे. या सिनेमातलं आकर्षण आहे ते म्हणजे ही भूतं. भूताचे फार गमतीदार किस्से असतात. म्हणजे माणसाला खूप भीती वाटते की आपण मरू, स्वर्गात जाऊ, आपलं भूत होईल. मी ज्या वेळेला खरंच डॉक्टर म्हणून काम करायचो तेव्हाचा एक किस्सा होता. एक आजोबा ॲडमिट केलेले होते, 70-80 वर्षाचे आजोबा होते आणि ते खूप घाबरलेल्या अवस्थेत. बरं, त्यांची मुलगी डॉक्टर, त्या माझ्या सिनियर मॅडम, त्यांनीच बाबांना ॲडमिट केलेलं आहे. त्यांचा जावई तो तिथला हेड, त्या हॉस्पिटलचा तो हेड होता आणि जावयाचं आणि या आजोबांचं काही पटायचं नाही. तर यांचं असं म्हणणं होतं की यांनी मला मारून टाकण्यासाठी ॲडमिट केलेलं आहे. माझ्या जावयाचा हा कट आहे, ते मला मारणार आहे. मी त्यांच्या जवळ गेलो तपासायला, ते मला सांगायचे, तुझे बता रहा हूँ ये मुझे मारने वाले हैं, मेरे को छोड़ दे, सुन बेटा तू मेरे को छोड़ दे, तू मेरी सुन, ये जो मेरा दामाद है ना वो आज मुझे रात को मार डालेगा इधर. अरे नहीं मारने वाले आपको, तुमचं ऑपरेशन छोटंसं इथे एक ऑपरेशन करायचं आहे, ते झालं की सोड. नाही ऐसे ही बोलते, वो मार देंगे मुझे आज रात को, देगा तू. त्या आजोबा समजावलं त्यांना, झोपवलं. पहाटे झोपेत ऑपरेशन केलं त्यांनी. एक छोटीशी गाठ होती, त्याचं ऑपरेशन झालं आणि सकाळी ते मला सांगितलं होतं की 9 वाजता वगैरे ते भूल दिलेल्या इंजेक्शनमधून बाहेर येतील, भुलीतून बाहेर येतील. आणि त्याचे बाहेर आले. वरती POP पांढरं. मर गया ना. बोला था मैंने सबको, मेरे को छोड़ दो, मेरे को छोड़ दो, स्वर्ग में आ गया, देखो मर गया ना. मला आवाज आला की आजोबा जागे झालेत. मग मी आलो यांचं BP घ्यायला. देखो साले इसको भी मार दिया. क्या लोग हे खरं आहे. हे माझ्या मेडिकलची शपथ घेऊन सांगतो, मी डिग्री घेतली. तुझे भी मार दिया ना, मैंने तुझे बोला था बेटा मुझे छोड़ दे, तू भी बच जाता आज. म्हटलं आजोबा शांत व्हा, तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्ही शांत व्हा. तेवढं त्यांची मुलगी आली का म्हणे, दे किसे भी मार दिया, सबको मार दिया उसने, सबको मार दिया, सबको मार दिया. आणि तेवढ्यात ते खरे गृहस्थ आले ज्यांनी ऑपरेशन केलं. कैसे हो अब्बा अभी, देख भगवान के घर देर है अंदर नहीं, तू भी मर गया, तू भी मर गया. हा खरा किस्सा आहे. तर पेईंग गोस्टच्या निमित्तानं या गप्पा रंगलेल्या आहेत. आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुश्रुत भागवत यांच्यासाठी. तर मला दिग्दर्शकांना हे विचारायचं आहे की भूत हा विषय घेऊनच सिनेमा दिग्दर्शित करावा असं का वाटलं सर? एक कोइन्सिडन्स असा आहे की जेव्हा मी एकांकिका करत होतो कॉलेजमध्ये असताना, तेव्हा मी माझी पहिली एकांकिका डिरेक्ट केली. ती होती वप्पू काळेंच्या सखी नावाच्या गोष्टीवरती आधारित. त्याच्यापुढे दिग्दर्शन सुरू झालं, सिरियल्स करत होतो आणि मी आणि शर्वाणी आम्ही वप्पू काळेंच्या अनेक गोष्टी वाचनात आमच्या येत होत्या. आणि त्यावेळेला बदली नावाची गोष्ट मी आणि शर्वाणीने वाचली आणि आमचं असं ठरलं की ह्याच्यावरती आपण सिनेमा करूया.
त्या गोष्टीमध्ये खूप गंमत आहे की एका सामान्य माणसाच्या घरी भूतांचं एक कुटुंब राहायला येतं आणि मग त्या सामान्य माणसाचा कसा तो असामान्य माणूस होतो. त्यातली जी गंमत आहे ती गंमत प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी खात्री होती, म्हणून ह्या गोष्टीवरती आम्ही सिनेमा करायचा ठरवलं. मी वळणार आहे रसिक प्रेक्षकांकडे, त्यांच्या मनात काही प्रश्न असतात. हा वहिनी विचारा प्रश्न. समीरजी विचारा विचारा. टीव्हीवर फार वेगळे दिसतं, इकडे एकदम वेगळे दिसायला लागले. सर मी त्यांची फॅन आहे. वा, आणि खरं आता त्यांनी गाऊन दाखवलं ना, अगदी माझं पाणी पाणी झालं जीवाचं. मला ना सर एक फरमाईश करायची दुसऱ्या गाण्याची. ते धूम पिक्चर मधलं गाणं आहे सर. कुठलं? धूम धूम. धूम मधलं कुठलं गाणं? धूम मचाले सर. कुठलं अजून दुसरं तेच famous आहे ना. बस झालं. आता काय? काही नाही सर, मला रिंगटोन हवी होती. तर या मंचावरती मी अतिशय मनापासून आमंत्रित करतो निर्माते जयंत लाडे यांना. जयंत, तुमचं मनापासून या मंचावरती स्वागत आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या फिल्मसाठी. पुष्कर नेहमी जेव्हा येतो तेव्हा आनंद घेऊन येतो, तो सगळ्यांमध्ये वाटत असतो, म्हणून तो सगळ्यांचा लाडका आहे. तर पुष्करला या मंचातर्फे सुद्धा एक सरप्राईज द्यावं असं आम्ही ठरवलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रांजल श्रोत्री यांच्यासाठी आणि शनाया श्रोत्री यांच्यासाठी. पुष्कर, वहिनी स्वतःच्या हातानं केक बनवून घेऊन आलेले आहेत आणि वहिनी प्लीज सगळ्यांना तो कापायच्या आधी दाखवा. हे जे काही केलंय ना प्लीज बघा, हे सोपं नाही. माझी बायको बेकर आहे, ती उत्तम केक्स बनवते, मफिन्स बनवते आणि हेल्दी केक्स बनवते. म्हणजे ह्याच्यामध्ये खात्रीनं सांगतो मैदा नसणार, प्रिझर्वेटिव्ह नसणार, केमिकल्स नसणार, असा हेल्दी केक आणि हेल्दी खाणं बनवण्याकडे तिचा कल असतो. तर प्रांजल वहिनी आणि शनाया, तुम्ही दोघी इथे आलात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वहिनींसाठी. तर या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, अशीच मजा करण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.